गणपती जन्माची कथा. गणपती, ज्यांना श्री गणेश, विनायक, एकदंत अशा अनेक नावांनी ओळखले जाते, हे बुद्धीचे, समृद्धीचे आणि विघ्नांचा नाश करणारे देव आहेत. त्यांच्या जन्माची कथा पौराणिक व अतिशय रोचक आहे. कैलास पर्वतावर भगवान शिव आणि देवी पार्वती निवांत जीवन जगत होते. एके दिवशी भगवान शिव बाहेर गेले होते. तेव्हा देवी पार्वतीला स्नान करायचे होते. स्नानादरम्यान कुणीही आत येऊ नये यासाठी तिला एक विश्वासू द्वारपाल हवा होता. तिने आपल्या अंगावर लावलेल्या हळदीच्या लेपापासून एक सुंदर मुलाचा पुतळा तयार केला आणि मंत्रोच्चार करून त्याला प्राणप्रतिष्ठा दिली. तो मुलगा जिवंत झाला. पार्वतीने त्याला आदेश दिला, मी अंघोळ करत असताना कोणालाही आत येऊ देऊ नको. इतक्यात भगवान शिव परत आले. गणेशाने त्यांना थांबवले. मातेचा आदेश आहे, कुणालाही आत जाता येणार नाही, तो ठामपणे म्हणाला. शिवांनी हा नवीन द्वारपाल ओळखला नाही. क्रोधाने पेटून त्यांनी त्रिशूलाने गणपतीचे मस्तक छेदून टाकले. देवी पार्वतीने हे पाहिले. ती अत्यंत दुःखी व संतप्त झाली. क्रोधाने ती संपूर्ण विश्वाचा विनाश करण्यास सज्ज झाली. हे पाहून शिवांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी पार्वतीला शांत केले आणि गणेशाचा पुनर्जन्म देण्याचे वचन दिले. शिवांनी आपल्या गणांना आज्ञा दिली, उत्तर दिशेकडे दिसणारा पहिला सजीव शोधा. गणांनी तिथे एक हत्तीचे पिल्लू पाहिले. त्याचे मस्तक घेऊन ते परत आले. शिवांनी ते मस्तक गणपतीच्या धडावर बसवले आणि प्राणप्रतिष्ठा केली. गणेश पुन्हा जिवंत झाला, आता हत्तीच्या मस्तकासह. पार्वतीने त्याला आपल्या पुत्ररूपात स्वीकारले. शिवांनी आशीर्वाद दिला, जगातील प्रत्येक शुभकार्यापूर्वी तुझी पूजा होईल. तू विघ्नांचा नाश करणारा विघ्नहर्ता म्हणून पूजला जाशील. त्यानंतर गणेशाला अनेक नावांनी ओळखले जाऊ लागले. बुद्धीचा देव, विघ्नहर्ता, सौभाग्य आणि समृद्धीचा दाता. ही कथा आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाची आहे. गणपतीची कोणत्याही शुभ कार्यासाठी प्रथम पूजा केली जाते. दरवर्षी वाजत गाजत नाचत गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. आरती म्हटली जाते. शेवटी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा जयघोष केला जातो.